हाय स्टुडंट्स, आपण मागच्या टॉपिकमध्ये चॅप्टर नंबर 5 द नेम इज इनसाइड द ॲटम म्हणजे अणूंचे अंतरंग हा आपण पाठ सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण अणूचे जे काही सबस्टन्सीचे पदार्थाचे जे काही प्रकार आहेत ते पाहिले. त्यानंतर अणूचा एक्झॅक्टली शोध कोणी लावला, कधी लावला, त्याला काय नाव ठेवले गेले होते, हे सर्व आपण पाहिलं. त्यावर कोणी डिस्कस केलं किंवा काय त्याच्यामध्ये न्यू संशोधन केलं ते आपण पाहिलं. आता अणूबद्दल मग जे काही आधुनिक युगामध्ये जे काही शास्त्रज्ञांनी अणूवर जे काही संशोधन केलं, जे काही सिद्धांत त्यांनी मांडले ते आपण आता वन बाय वन पाहूया. तर आज आपण पेज नंबर 29वरील डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी म्हणजे डाल्टन नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी अणूबद्दल काय त्यांनी सिद्धांत मांडला, काय त्यांचे विचार होते ते आज आपण अभ्यासणार आहोत. ओके, तर पेज नंबर 29 तुम्हाला काढायचं आहे. पहा काय सांगितलं आहे त्यांनी. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन put forth in 1803 AD इज सेलिब्रेटेड ॲटॉमिक थिअरी. जसं की आता 1803मध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्लंडचं आपण जसं म्हणतो ते, तर मग ब्रिटिश वैज्ञानिक होते ते. ओके, कधी 1803मध्ये जॉन डाल्टन नावाचे एक सुप्रसिद्ध असे ते शास्त्रज्ञ होते, फेमस असे ते शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी AD जे म्हणजे आता त्यांचं नावाचं जे शॉर्ट फॉर्म जे AD इज सेलिब्रेटेड ॲटॉमिक थिअरी म्हणजे त्यांचं जे काही हे आहे म्हणजे त्यांनी अणूशी जे काही सिद्धांत मांडला, त्यांची जी काही थिअरी होती ही खूपच त्यावेळेस फेमस झालेली होती. म्हणजे त्यांचा जो काही अणूबद्दलचा जो सिद्धांत होता तो त्यावेळेस खूपच सुप्रसिद्ध तो झाला होता. का? कारण की तो पहिलाच होता आणि कोणीतरी नवीन काहीतरी शोध हे केला होता ना, जसं की अणू त्यांचा पहिला सिद्धांत होता. त्यावेळेस त्या सिद्धांतामुळे खूपच ते फेमस त्यावेळेस झाले होते. According to his theory, matter is made of atoms and atoms are invisible and indestructible. काय म्हटलं त्यांनी? इनडेस्ट्रिक्टिबल म्हणजेच काय थोडक्यात त्यांनी जे सांगितलं काय आपल्या सिद्धांतानुसार, त्यांच्या सिद्धांतानुसार त्यांनी काय सांगितलं होतं, हे जे काही द्रव्य आहेत म्हणजे हे जे काही पदार्थ आहे आपल्या पृथ्वीवरील हे सर्व काय अणूंपासून बनलेले आहेत. पहा आता आपण हे जे काही थेरी शिकणार आहोत ना, हे सर्व एकमेकांशी रिलेटेड आहे. फक्त काय जसं आता मी तुम्हाला सांगितलं हत्ती कसा दिसतो, कोणी म्हणून सर हत्ती खूप मोठा असतो, कोणी म्हणून सर त्याची सोंड असते, कोणी म्हणून त्याची 4 पाय असतात, कोणी म्हणून शेपूट असतं, कोणी म्हणून त्याची कान सुपासारखी मोठे असतात. म्हणजे प्रत्येकाचं उदाहरण काय म्हणजे मत जे आहे ते वेगवेगळं असणार आहे, बरोबर. पण हत्ती जसा आहे तसाच राहणार आहे ना, की चेंज होणार आहे नाही. त्याच पद्धतीने अणू जो आहे तो जसाचा तसाच राहणार आहे. फक्त अणूबद्दल त्यांचं जे काही मत होतं, त्यांचे जे काही विचार होते त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडले. तेच आपण मग आता सिद्धांतांच्या स्वरूपात आपण शिकत आहोत. ओके, पहिला नंबर आहे डाल्टन यांचा. डाल्टनने काय सांगितलं होतं, थेरी तर एकच आहे, मेन कंटेंट एकच असणार आहे, फक्त विचार अलग अलग असणार आहे. आता हे जे द्रव्य आहेत पदार्थ जेवढे काही आहेत ते सगळे काय अणूपासूनच बनलेले आहेत. आणि हे जे अणू आहेत हे इनविजिबल म्हणजे काय अविभाजनीय, की त्यांना आपण तुकडे करू शकत नाही, त्याचं विभाजन आपण करू शकत नाही. त्याचबरोबर ते कसे आहेत इनडेस्ट्रिक्टिबल म्हणजे काय अनाशवंत, जसं कनाद मुनींनी म्हटलेलं होतं काय अमर, की जे कधी नाश पाहू शकत नाही असे. ऑल ॲटम ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. आता आपण पाहू शकतो की जसं की म्हणजे जेवढे काही अणू आहेत ते काय आहेत मूलद्रव्य. म्हणजे मूलद्रव्यांचे सर्व अणू कसे असतात, एकसारखेच असतात का? नाही. तर काही मूलद्रव्यांचे अणू एकसारखे असतात, तर काही मूलद्रव्यांचे अणू हे वेगवेगळे असतात. म्हणजे काय हे मूलद्रव्यावर अवलंबून असतं. म्हणून त्यांचं वस्तुमान म्हणजे त्यांचं वजन देखील कसं असतं, अलग अलग असणार आहे. लक्षात घ्या, सर्वच मूलद्रव्यांचे अणू एकसारखे नसतात, तर ते वेगवेगळे देखील असू शकतात. आणि जर मग ते वेगवेगळे असू शकतात तर त्यांचं वजन देखील कसं असणार आहे, वेगळंच असणार आहे. बाजूला जॉन डाल्टनचा फोटो दाखवलेला आहे पहा, जे ब्रिटिश वैज्ञानिक होते. त्यांचं डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, त्यांनी जे काही अणुप्रारूप तयार केलेलं होतं ते असं गोल सर्कल टाईप होतं. ओके, आता ट्राय दिस, त्यांनी एक प्रयोग आपल्याला इथे करून पाहण्यासाठी सांगितलं आहे. पाहूया काय आहे. टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लाडू. म्हणजे काय एक भरीव चेंडू म्हणजे एक सॉलिड बॉल म्हणजे एक स्थायू असलं म्हणजे एक चेंडू तुम्हाला घ्यायचा प्लास्टिकचा कोणताही किंवा रबरी, आणि एक बुंदीचा लाडू तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, प्रेस बोथ दीज स्पेअर्स विथ युअर पाम्स. व्हॉट डीड यू फाईंड? पाम्स म्हणजे काय तळहात. आता आपल्या हातांनी काय करायचं आहे,
दोन्ही गोलांना हाताने दाबायचे, म्हणजे दोन्ही हातांमध्ये 2 घ्या, एका हातात चेंडू घ्या, एका हातात बुंदीचा लाडू घ्या आणि त्यांना दाबा. काय होईल बरं? काय दिसलं तुम्हाला? जो काही चेंडू आहे त्याला काही होईल का? नाही. बुंदीचा लाडू काय होणार आहे? तिथं तो फुटणार आहे, त्याचा तिथं चुरा होणार आहे, बरोबर. सेकंड क्वेश्चन, कट द सॉलिड बॉल विथ अ शार्प नाईफ, व्हॉट डिड यू फाइंड? तुम्हाला काय करायचं, एक भरीव चेंडू की जो टेनिस बॉलसारखा असेल, एकदम कडक असा, तो धारदार सुरीने तुम्हाला काळजीपूर्वक कापायचा आहे. कापताना तो कसा आहे, तुम्हाला हाड जाणार आहे, पण तो नंतर कापल्यात जाणार आहे. तर कापल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? काय दिसेल? आता बुंदीचं चुरा झालं तर काय, बुंदीची किती बारीक 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 कण तुम्हाला दिसतील, पण बॉल कापल्यानंतर तसे काही कण दिसतील का बारीक? नाही. म्हणजे त्याच्यातली जी काही अणू आहे ते कसे असणार आहे? भरीव, म्हणजे ते मोठ्या प्रमाणात असणार आहे, म्हणून त्याचं वजन देखील काय असणार आहे? वेगळं असणार आहे. तुम्ही पहा, बुंदीचं लाडूचं वजन जास्त असणार आहे की बॉलचं? ऑफकोर्स बॉलचं वजन तिथे जास्त असणार आहे. कोणता? रबरी. तर आता हे त्यांनी कशासाठी दिलं पाहूया आपण. त्यांचा याच्यामागचा उद्देश काय आहे तो आपण पाहूया. बुंदी laddu is found to have an internal structure. It is formed by sticking smaller particles, the bundis, to each other. आता बुंदीचा जो काही लाडू होता, बरोबर, त्याची अंतर्गत संरचना कशी होती? लहान लहान कणापासून ते बुंदीचे जे काही कण आहेत ते एकमेकांना चिटकून बसलेले असतात, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. म्हणजे बुंदीचे बारीक बारीक कणांपासून ते एकमेकांना चिटकून ती बुंदीचा लाडू तयार झालेला असतो. ओके. So next, however, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. आणि जो आपला सॉलिड जो बॉल आहे, म्हणजे जो भरीव बॉल आहे, त्याची जी संरचना आपल्याला काही समजणार आहे का? नाही. म्हणजे त्याच्यातले कण किती मोजू पण शकत नाही, काही आपण गेस पण करू शकत नाही. त्याबद्दल आपण त्याची जी काही आतील जी काही संरचना आहे त्याबद्दल आपण काहीही क्लिअरली बोलू शकत नाही. द ॲटम ॲज डिस्क्राईब बाय डाल्टन टर्न्स आउट टू बी अ हार्ड सॉलिड स्पेअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. मग आता डाल्टन जे होतं, मग त्यांनी काय वर्णन केलं त्याबद्दल, की अणू हा कसा असतो, एखाद्या कडक जे आपलं काही भरीव चेंडू होता त्याप्रमाणे तो असतो, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय, त्याची जी संरचना आहे ती फिक्सन असते आणि त्याची संरचना, त्याची आतील घटक हे काय, जसं भरीव गोल जो होता बॉल ते आपल्याला जसं समजलं नाही त्या पद्धतीने अणूची संरचना असते. ती खूपच कठीण भरीव गोलाप्रमाणे असते आणि त्याच्यामध्ये काय कसं आहे ते आपण काही अंदाज लावू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲन ॲटम. द सायंटिस्ट J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than a hydrogen atom. मग आता डाल्टनचा हा जो काही अणुसिद्धांत आहे, मग त्यांच्या सिद्धांतानुसार, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, अणूमध्ये वस्तुमानाचं म्हणजे वजनाचं काय वितरण जे ते सर्वत्र काय एक समान असतं. म्हणजे काय, अणूमधील जे काही कण आहेत त्यांचे जे काही वजन असणार वस्तुमान हे सर्व त्या घटकामध्ये कसं एकाच पद्धतीने असतं, सारखं असतं. पण दुसरे एक शास्त्रज्ञ होते की ज्यांचं नाव आहे J.J. थॉम्सन. हे पण एक शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक होते. त्यांनी काय सांगितलं, अणूच्या आत जो काही ऋणप्रभारित जे कण असतात की ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह चार्जवाले कोण असतात? इलेक्ट्रॉन्स. तर मग हे जे काही ऋण कण असतात, ऋणप्रभारित कण, याचा शोध त्यांनी लावला होता. कोणी? J.J. थॉम्सनने. म्हणजे अणूच्या आत असलेले जे काही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स जे आहेत, ऋणप्रभारित जे कण आहेत, त्याचा शोध J.J. थॉम्सन यांनी लावला. आणि त्याच्यामुळं डाल्टनचा जो काही अणुसिद्धांत होता त्याला एक प्रकारे धक्काच बसला. का बरं? कारण की हा जो सिद्धांत होता हा खूपच त्यापेक्षा वेगळा होता. कसा होता पाहूया. आता थॉम्सनने मग बरेचसे प्रयोग केले. आता हे जे थॉम्सन होते त्यांनी बरेचसे प्रयोग केले आणि त्याद्वारे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की अणूच्या अंतरंगामध्ये, म्हणजे अणूच्या आतील भागामध्ये जे ऋणप्रभारित जे कण असतात त्या ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान, त्याचं वजन जे, तर हायड्रोजनचा अणू जर घेतला आपण तर ते हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट ते कमी असतं. म्हणजे आता डाल्टनचं काय म्हणणं होतं की जे काही अणूच्या आतील जे कण असतात ते कसे असतात, वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे त्याचं अंदाज लावणं सोपं नाही, बरोबर. पण थॉम्सनने तर हे सिद्ध करून दाखवलं की त्याचं एक्झॅक्टली वजन किती आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. काय सांगितलं होतं त्यांनी मग? हायड्रोजन म्हणजे
ऋणप्रभार जे कण असतात त्यांचं वस्तुमान, त्याचं वजन हायड्रोजनच्या अणूपेक्षा देखील 1800 पट कमी आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. कसं केलं पाहूया. लेटर दिस पार्टिकल्स वेअर नेम ॲज इलेक्ट्रॉन. तुम्हाला आधीच म्हटलं होतं, हे जे काही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन असं म्हणत असतो. मग हे इलेक्ट्रॉन नाव कोणी शोधून काढलं, जे थॉम्सन यांनी. ओके, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन आपण ऐकत आलो आहे याआधी, इलेक्ट्रॉन. पण हा इलेक्ट्रॉन हा शब्द कोणी शोधला होता, जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने. पुढे पहा. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. Obviously, the molecules of substances and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. मग त्यांनी काय सांगितलं पुढे पहा. आता हे जे काही पदार्थ आहे म्हणजे ऑलरेडी ते निसर्गातूनच विद्युत प्रभादृष्ट्या जर पाहिले तर ते कसे असतात, न्यूट्रल, म्हणजे ते उदासीन ते असतात, म्हणजे त्याच्यावर कोणत्याच चार्जचा प्रभाव होत नाही, ते मग पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. मग म्हणजेच काय, मग त्या पदार्थातली जी काही रेणू असतात ते कसे आहेत, केमिकल रिॲक्शनने तयार झालेले असतात, म्हणजे रासायनिक संयोगाने ते तयार झालेले असतात. म्हणून अणू जो आहे हा काय, इलेक्ट्रिकली चार्ज तो कसा असतो, न्यूट्रल असतो, म्हणजे तो उदासीन असतो, की ज्याच्यावर पॉझिटिव्ह मायनाचा कोणताही प्रभाव तिथे पडत नसतो. अशा पद्धतीने तो कोण असतो, उदासीन असतो. असं मत कोणी मांडलं आहे, जे थॉम्सन यांनी मांडलं होतं. बघूया अजून पुढे काय सांगतात ते. How is an atom electrically neutral in spite of having negatively charged electrons in it? Thomson overcame this difficulty by putting forth the plum pudding model of atomic structure. मग आता त्यांनी सांगितलं काय, की अणूच्या अंतरंगांमध्ये बरेचसे इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. आता हे इलेक्ट्रॉन काय करतात, आता इलेक्ट्रॉन कसे आहेत, हे ऋणप्रभार येते, बरोबर. मग अणू तरीसुद्धा विद्युत प्रभादृष्ट्या उदासीन कसा, तो ऋणप्रभारित असायला पाहिजे ना, काय त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज नाही, निगेटिव्हली चार्ज आहे, हे आपण त्यांनी सांगितलं आधी. मग तो निगेटिव्हली चार्ज पाहिजे, मग त्याला त्यांनी न्यूट्रल कसं म्हटलं तर पाहूया. मग आता हा जो क्वेश्चन आहे हा बऱ्याच लोकांना पडला असेल, तर मग त्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी एक प्लम पडिंग मॉडेल, म्हणजे एक प्लम पडिंग नावाचं एक जे काही थेरी त्यांनी मांडली होती, एक जो काही सिद्धांत त्यांनी मांडला होता, तो आपण आता आपल्या अणूच्या संरचनेद्वारे पाहूया. ओके, जसं डाल्टनने अणुसिद्धांत मांडला होता तसं थॉम्सनने पण एक प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम अशा नावाचा एक सिद्धांत त्यांनी तयार केलेला होता. पाहूया मग तो काय आहे म्हणून. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन इन इयर 1904 इज द फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता अणुसंरचनेचं पहिलं प्रारूप पाहिलं तर डाल्टनचं होतं, बरोबर. पण एकदम एक्झॅक्टली क्लिअर असं जर असेल तर ते कोणाचं होतं, जे थॉम्सन यांचं होतं. ते कधी तयार केलं त्यांनी, 1904मध्ये. हे कधीचं आहे, 1803, आणि हे 1904, म्हणजे किती, 101 वर्षानंतर थोडक्यात, बरोबर. तर मग पहिलं जे अणुसंरचनेचं पहिलं प्रारूप जर असेल, जे एकदम क्लिअर आणि व्हेरीफाईड असं होतं, तर ते जे थॉम्सन यांनी तयार केलं होतं ते पण 1904मध्ये, आणि त्याला त्यांनी नाव दिलेलं होतं प्लम पुडिंग प्रारूप, असं त्याला त्यांनी नाव दिलेलं होतं. According to this model, the positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electron are embedded in it. Embedded म्हणजे काय, जडवणे, त्यावर घडवणे. तर मग आता त्यांनी ह्या प्रारूपानुसार, म्हणजे या सिद्धांतानुसार त्यांनी अणूमध्ये सगळीकडे धनप्रभार पसरलेला असतो असं त्यांनी सांगितलं. त्याच पद्धतीने त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनसुद्धा असतात, म्हणजे काय, त्यामध्ये पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली दोन्ही चार्ज असतात असं त्यांचं म्हणणं होतं. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स, देअरफॉर द ॲटम्स बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग पाहता, मग आता अणूमध्ये जे काही धनप्रभार जे पसरलेले होते, बरोबर. मग या धनप्रभाराचं संतुलन कोणामुळे होतं, तर इलेक्ट्रॉन जे असतात, इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो, मायनस, म्हणजे ऋणप्रभार त्यावर असतो, बरोबर. मग आता हे जे धनप्रभार आहे आणि ऋणप्रभार यांचं ज्यावेळेस टक्कर होते, मग त्यांचं दोन्हीचं संतुलन झाल्यामुळे, दोन्हीचं एकत्रीकरण झाल्यामुळे तो जो अणू आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल तिथे होऊन जातो असतो, म्हणजे इलेक्ट्रिकली तो तिथं उदासीन होत असतो. तर मग आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता, की अणूवर जर ऋणप्रभार असतो तर मग तो उदासीन का, तर का जसं की धनप्रभाराचं संतुलन होऊन इलेक्ट्रॉनाचं जे ऋणप्रभार आहे त्याच्यावर तो वर्चस्व स्थापित करतो आणि अणू अशा पद्धतीने उदासीन होऊन जातो. जे थॉम्सनचं खाली इथं पिक्चर दिलेलं आहे,
आणि त्यांनी जी काही त्यांची थिअरी दिलेली होती, काय त्यांचं जे काही प्लम पुडिंग जे अनुप्रारूप होतं त्यांनी तर या आकृतीद्वारे मांडलेलं आहे. पहा आता पॉझिटिव्ह किती आहेत टोटल? पॉझिटिव्ह 8 आहेत आणि निगेटिव्ह पण किती आहेत? टोटल 8. म्हणून दोन्हीचं ज्यावेळेस एकत्रीकरण झालं तर मग एकत्रीकरण झाल्यानंतर मग ते न्यूट्रल ते तिथे झालं होतं. असं 5.3 असं त्यांची थिअरी तिथे होती. आता यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये त्यांनी एक क्वेश्चन विचारला आहे, काय पहा, हाऊ विल यू थिंक अबाउट ॲटॉमिक मास डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल, वेदर दिस डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म ॲज पर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आता थॉम्सनचं जे काही प्रारूप होतं त्यांच्या मतानुसार, त्यांच्या प्रारूपानुसार अणूचं वस्तुमानाचं वितरण कसं केलं गेलं असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे अणूचं जे वस्तुमान आहे त्याचं वजन हे कसं काढलं असेल, ओके, आणि त्याचं वितरण म्हणजे त्याचं वाटप जे आहे मग ते समान होतं की असमान होतं, म्हणजे युनिफॉर्म म्हणजे सारखे होतं की वेगवेगळ्या प्रकारात त्याचं वाटप त्यांनी केलं होतं. वितरण म्हणजे कसं, आता इथं पाहतो वितरण कसं आहे, सेम आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसे आहेत? सेम आहेत. पॉझिटिव्ह 8 आहेत, निगेटिव्हसुद्धा 8 आहेत. मग ते काय येणार माझ्या मते तरी ते युनिफॉर्ममध्येच येणार आहेत, समानच ते तिथे येणार आहेत. ओके, सो तर आपण इथे स्टॉप करूया. आता होमवर्कमध्ये काय करणार आहात पहा तुम्ही, हे जे काही सिद्धांत आहेत जसं की ॲटॉमिक थिअरीचा जॉन डाल्टन आणि जे थॉम्सन यांच्या सिद्धांतांबद्दल जेवढी माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल ती इंग्लिश टू मराठी लिहा. त्यांची चित्र जर भेटत असेल कुठं, प्रोजेक्ट असतात ना, प्रोजेक्टचे स्टिकर्स असतात पहा, त्यामध्ये जर त्यांचे पिक्चर सापडत असेल तर तेही करा, नाही तर शोधा, त्यांचं चित्र तिथे चिटकावा मस्तपैकी. त्यांनी जी फिगर, त्यांनी जी संरचना सांगितली ती संरचना बाजूला हे करा. आणि जी माहिती तुम्हाला इंग्लिश टू मराठी वाटत असेल जी खूपच इम्पॉर्टंट आहे ती तुम्ही तुमच्या मनानुसार लिहू शकता. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.